एक नगरपालिका त्याच्या बापाच्याच कामाला लागला होता वारसाहक मध्ये, तर ते प्यायला लागलं ना असं घाण काम. आजचे मुलं कसे असे चेंबरचे उतरायचं म्हणलं, घाणीत उतरायचं, हे करायचं म्हणून ते प्यायला लागला. 1-2 वर्ष त्यानं पेला असेल का, पहिल्यापासून पेत नव्हता. सर्व्हिस बी तेवढी केली नाही नगरपालिका, 5 वर्ष सर्व्हिस केली. पाय कापलाय त्याचं, एवढं पाय कापून टाकलाय त्याला, ते चेंबर लागलं होतं म्हणून. पण 1 रुपया सुद्धा का मिळाला नाही पोराला नगरपालिका म्हणून. घाण काम करायचं तुम्ही करू शकता का? का की तुम्ही करू शकता. तुमच्या घरची बाया सुद्धा जर लेकरं संडास केली तर जरा पाय बी भरला तर लेकराला मारते. आम्ही तर तसलं घाणीचं काम केलंय, आम्हाला किती होणार. ती तर असं पहिलं लेक घाण काम होतं, असं हात घालून घालून घाण काढलेलं आहे. अटॅक येऊन वारले मिस्टर, कामाला असतानाच वारले. मग चेंबर कामावरच त्याला लागलेला आहे तो. पण मी तक्रार बी केली, आमच्या अध्यक्षाने बी सगळं केलं, पण काही सुविधा आम्हाला मिळाली नाही, 1 रुपया मिळाला नाही. सोलापूरपर्यंत आमचे कागदपत्र गेले आहे, पण काही उपयोग झाला नाही आमचा. उतारी आहे, बाथरूम आहे साफ करायचं सरकारी, परत अजून सुलूप बिलूप साफ करायचं असलं तर ते बी आमच्याकडे जास्त आहे. ते आमचे पोरं घाण काम करते, ती अजून काय आमच्या मागणं सुटलेलं नाही. एवढं कष्ट करून पण तुम्ही आमच्या आजाराला जर तुम्ही उपयोग देत नसेल तर काय फायदा. आम्ही पण माणसंच आहे ना. मी जया सुरेश वाघेला नगर परिषद मध्ये कामाला आहे कायमची. सीता राजेश गोयल पंढरपूर आहे. मी सफाई कामदार आहे इथं मंदिर समितीत टेंडर मध्ये आहे. भारतात 26 लाख कर्मचारी सार्वजनिक शौचालय आणि वैयक्तिक शौचालयांची सफाई करतात. 7.5 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी गटार चेंबरमध्ये उतरून काम करतात. 36,000 लोक रेल्वे स्थानकांवरील घाण हाताने साफ करतात. 1760 लोक गटारे आणि मॅनहोलमध्ये उतरून तुंबलेला भाग साफ करताना अनेकदा त्यातील विषारी वायूंमुळे मरतात. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी 29 जानेवारी 2025 रोजी देशभरातील प्रमुख महानगरांमध्ये हाताने मैला साफ करणे, गटार आणि सेप्टिक टँकची हाताने साफसफाई करण्याच्या धोकादायक पद्धतीला पूर्णपणे थांबवण्याचे आदेश दिलेत. परंतु गेल्या अनेक दशकांपासून हाताने मैला साफ करणारे, कचरा साफ करणारे, चेंबर, गटारी, मॅनहोलमध्ये उतरून साफसफाई करणारे, शौचालय साफ करणारे लाखो सफाई कामगार आपल्या देशात आहेत. दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला लाखोंच्या संख्येने विठ्ठल भक्त पंढरीला जातात. हा अवर्णीय सोहळा आपण सगळेच अनुभवतो. परंतु या लाखोंच्या प्रातर्विधींचं नियोजन कसं असेल? कोणते हात आहेत हे जे हाताने मैला साफ करण्याची बंदी असतानाही त्यांना पालखीच्या वेळी हाताने मैला उचलावा लागतो? हाताने मैला साफ करणे म्हणजे कोरड्या शौचालयांमधून किंवा गटारांमधून मानवी मलमूत्र स्वच्छ करणे, वाहून नेणे आणि विल्हेवाट लावणे. ही अमानवीय प्रथा आहे आणि जातीच्या उतरंडीत सर्वात खालच्या दर्जाच्या लोकांकडून केली जाते. ही प्रथा केवळ अपमानास्पदच नाही तर भेदभावाचे एक प्रमुख कारण देखील आहे. भारतात हाताने मैला साफ करणे कायद्याने बंदी घातलेली प्रथा आहे. तरीही गेल्या काही वर्षांपर्यंत लाखोंचा समूह तिथे जमा होतो. रेल्वे ट्रॅक सारख्या ठिकाणी सफाई कामगारांना हे काम करावं लागलंय. तर आम्हाला हे घाणीचं काम करून दमा होतो. परत अजून कमरचे घुटण्याचे दर्द होते आम्हाला. परत असं काही आमचे पोरं आहेत ना, त्यांना घाण काम करून चेंबर मध्ये उतरून असं घाणीच्या कामामुळे प्यायची आदत पडली. मी सफाई कामदार आहे इथं मंदिर समितीत टेंडर मध्ये आहे. टेंडर मध्ये. किती वर्ष झालं ही सर्व्हिस? मला 5-6 वर्ष झाले. आणि मग तिथे सफाईचं काय काम करता? झाडू मारायचं, कचरा भरायचं, आपलं हाय तीच काम. कोणते हात आहेत हे ज्यांना कामाच्या ठिकाणी कोणतीही सोयी सुविधा नसताना हे सफाई करत राहतात? पहिला आम्हाला वारीतच फक्त मास्क देते, ते बी 2च असते. लगेच असं फाटल्यासारखे ना, हात गलोज एकच असतो, एकच जोडी. 4 महिन्याला वारी भरती तर आम्ही असंच काम करायचं घाण.
का की ते मंत्री येतात मग हातात गलोच घाल ना, हा तोंडाला मास्क, तेवढ्या पुरते व्हिडिओ काढून पाठवून देतात, संपलं. परत तुम्ही हाय तर असेच काम करा, हातानेच उचला मैला, हातानेच कचरा भरा, हे जी काही सोय नाही आम्हाला. म्हणतात की आम्ही खूप सोय केली, नाही काय सोय सुधिका सोय नाही. माझ्या पोराला चेंबर पडलं होतं, चेंबरचं टोपण पायावर. मग त्याने काय माझ्या पोराचं बी चुकी थोडी झाली, त्यांनी मनावर घेतलं नाही. मग त्याचं पू झालं इथं पंढरपुरात कोणी घेतलं नाही पोराला माझ्या. मग मी सांगोल्यात नेलं, सांगोल्यात 9 ते 10 हजार गेले, तिथं बी काही उपयोग नाही झाला. तिथं रात्री मला 1 वाजता घेऊन सोलापूरला पाठवली, सोलापूरला नेलं, सोलापूरला 53-54 हजार गेलं. म्हणून हॉस्पिटल आहे तिथं, जे हॉस्पिटल मुंबईला बी त्याला मी नेलं, तिथं बी काही उपयोग नाही झाला. मग तिथनं डायरेक्ट माझी पोरीनं मी सुरतला नेलं, सुरतवर त्याचा इलाज झाला. तिथं मला खूप पैसे गेले, 2.5-3 लाख गेले. अजून आज 1.5-2 वर्ष झाले, 2.5-3 वर्ष मी पैसे व्याजाचं फेडते. अजून मला कर्ज भेटत नाही, पेन्सिलवर मी कर्ज काढायला लागले आहे, ती बी भेटत नाही, ती व्याज सारायला. मी व्याजमध्येच आहे अजून. नगरपालिकामधनं 1 रुपया सुद्धा मिळाला नाही मला माझ्या पोरासाठी. त्याला कामावरच लागलं होतं. बघा आता पाय कापला आहे, त्याच्या घरात बसूनच आहे, कामाला तिची बायको जाते त्याच्या. कोणते हात आहेत हे ज्यांना या कामांमुळे गंभीर आजारपणाला सामोरं जावं लागतं? चेंबरचं काम करत होते, पहिला मैला डोक्यावर उचलत होते, मग ते संडास बंद झाल्यानं, टोपली संडास बंद झाल्यानंतर त्यांनी चेंबरचं काम दिलं आमच्या लोकांना. मग ते चेंबरचं काम करताना आत उतरायचे, मग त्या माणसाला प्यायची आदत पडली. आता सध्या माझ्या घरी आहे ना, तर असे पाय बी सुजलेले आहेत, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. आता ऑपरेशन करायचं म्हणलं 5 लाखापर्यंत जाते. कसं आम्ही ऑपरेशन करायचं, कसं तर आम्ही दवाखाना करतोय व्याजाचे पैशाने, औषध आणायचे, पाजायचे, घरी ठेवायचे, अशी आहे आमची व्यवस्था. पोरं 2 होते, दोन्ही पण गेले. ते 24 वर्षात माझा मुलगा वारला. किती वय होतं? 24 वर्ष. कोणते हात आहेत हे ज्यांना दवाखान्यांच्या उपचारासाठी महिना 25% व्याजाने कर्ज काढावं लागतं? नगरपालिका काय सुद्धा आम्हाला सोय करत नाही. सरकारी दवाखाना नाही, काय औषध नाही, काय नाही. मुलासाठी किती कर्ज काढलं? मी नाही तर 2.25-3 लाख काढलं आहे. आणि आता किती व्याज भरता? मी व्याज 22,000-23,000 हजार व्याज भरते महिन्याला. 10 पैसे व्याजाने काढलेला आहे पैसे. म्हणजे 100ला 10 रुपये व्याजानं भरते मी पैसे. महिन्यानं भरते व्याज. दर महिने माझी पेन्सिल बी जाते, इकडचा पगार बी अर्धा जाते. आम्हाला हा सगळं कार्य व्याजाने घ्यावं लागते, 4 आणे व्याजाने. 100ला 25 रुपये व्याज भरावं लागतं आम्हाला. कोणते हात आहेत हे ज्यांना अनेक मूलभूत गोष्टींपासून वंचित राहावं लागतं? मग तुम्ही आमच्या कामासाठी उपयोग करता का? कामासाठी उपयोग करता का आमचा? हा, कच्चे संडास होते, टोपली संडास, त्याचं घाण काम करून आम्हाला आज माझे 30 वर्ष सर्व्हिस झाली. तेव्हा 2013ला कसं तर काम बंद केलंय, ते बी आम्ही संप केला, हे केला, तेव्हा ते काम बंद केले. अजून पण आमचे लोक आहे, चेंबरचं काम चालूच आहे. आमच्या लोकांशिवाय कोणही काम करत नाही. एवढं कष्ट करून पण तुम्ही आमच्या आजाराला जर तुम्ही उपयोग देत नसेल तर काय फायदा? आम्ही पण माणसंच आहे ना, आम्ही पण माणसंच आहे ना, आम्हाला पण सोय द्या ना तुम्ही. निदान कम से कम एक सरकारी दवाखाना उघडला तरी पण थंडी तापाला तर तेवढं काम येईल. आता तपासायला गेले खाजगी मध्ये 200 रुपये घेतात नुसतं हात लावायला. मग औषध कुठे गेली? सलाईन कुठे गेली? आता सोनोग्राफ माझ्या नवऱ्याची नाही म्हणलं तर 7 ते 8 केलेत 2-2 हजार रुपये मध्ये. सिटी केम 7-7 हजाराचं केलंय. काय करायचं? टायमाला आम्ही स्वतः काम करून आमचा पैसा आमच्या टायमाला नाही. मग त्या नोकरीचा काही उपयोग आहे का? मग का तुम्ही आमचा उपयोग करून घेता? हा जे आम्ही काम करतो ते तुम्ही करून दाखवा, आम्ही स्वतः पगार देतो. आम्ही घाटावर बसून भीक मागून तुम्हाला पगार देणार.
पण तुम्ही एकच दिवस करून दाखवा. जे आम्ही काम करतो ना ते एक दिवस तुम्ही करून दाखवा. जब भी मैं देखता हूं झाड़ू या गंदगी से भरी बाल्टी कनस्तर किसी हाथ में, मेरी रगों में दहकने लगते हैं यातनाओं के कई हजार वर्ष एक साथ, जो फैले हैं इस धरती पर ठंडे रेत कणों की तरह. मेरी हथेलियां भीग भीग जाती है पसीने से. आंखों में उतर आता है इतिहास का स्याहपन अपनी आत्मघाती कुटिलताओं के साथ. झाड़ू थामे हाथों की सरसराहट साफ सुनाई पड़ती है भीड़ के बीच, बियाबान जंगल में सनसनाती हवा की तरह. वे तमाम वर्ष वृत्ताकार होकर घूमते हैं, करते हैं छलनी लगातार. उंगलियों और हथेलियों को नस नस में समा जाता है ठंडा ताप. गहरी पथरीली नदी में असंख्य मूक पीड़ाएं कसमसा रही है, मुखर होने के लिए रोष से भरी हुई. बस बहुत हो चुका, चुप रहना बस. thank you